आज आपण करणार आहोत पाववडा आणि उलटा पाववडा, तोही नाशिक स्टाईल। त्यासाठी इथे आपण पाव आणि उकडलेला बटाटा घेतलेला आहे। आता मी इथे गॅसवर पातेले ठेवलं आहे आणि तेल टाकलं आहे आणि आता मी त्यामध्ये मोहरी टाकते। त्याचप्रमाणे जिरे टाकून घेते। जिरं मोहरी छान तडतडलं की त्यामध्ये आपण आता इथे मी आलं, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलं आहे बारीक, ते टाकूया। ते मस्तपैकी मिक्स करूया। ते मिक्स झालं की आता त्यामध्ये मी हळद टाकते। मीठही टाकून घेऊया। थांबा। आता मॅश केलेला बटाटा टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता थोडी कोथिंबीर टाकूयात आणि तेही मिक्स करून घेऊया। छानपैकी मिक्स करून घेतलं की काढून घेऊयात आणि थोडं गार होऊ देऊया। आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवूया। आता मी इथे बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि ओवा थोडा हाताने टाकून देऊया आणि मिक्स करूयात। थोडं थोडं पाणी घालून, त्याची गाठी नाही झाल्या पाहिजे। छानपैकी मिक्स करत राहूया। आपल्याला जसं पाणी हवं आहे तसं आपण थोडं थोडं पाणी टाकूयात। आता त्यामध्ये थोडं मीठ आणि सोडा टाकूयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। आता आपण पाववडा तयार करून घेऊया। पावाच्या मध्ये थोडासा खड्डा करून त्यामध्ये बटाट्याची चटणी टाकूयात आणि पाव मस्तपैकी बेसनामध्ये डीप करून त्याला पूर्णपणे बेसन पीठ कवर करून घेऊया आणि कढईमध्ये टाकून तळून घेऊया। छानपैकी बेसन पीठ सगळीकडे लावून घेऊया आणि तेल गरम झालंय आता तळून घेऊया। खूप छान लागतो हा पाववडा। छानपैकी तळून घेऊयात आपण। गॅसची फ्लेम फुल ठेवायची। ही झाली पहिली पद्धत।
आता मी दुसरी पद्धत दाखवते. हा आहे उलटा पाववडा. त्याला पाव घ्यायचा आणि बॅक साईडला चटणी लावून द्यायची आणि तोही बेसनामध्ये डीप करायचा आणि तळून घ्यायचा. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. मस्तपैकी तळून घेऊयात आता आपण. हे पण आपण फुल फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. हे बघा झालेला आहे आपला पाववडा. तो मस्तपैकी तळून घ्यायचा आपल्याला. आता आपण तो काढून घेऊया. आता मी तुम्हाला दाखवते कट करून, उलटा पाववडा कट करून दाखवते. मग तुम्ही बघा किती छान वाटतंय तो आणि एकदम क्रिस्पी झालेत ते. हे बघा किती छान वाटतंय बघा. हे बघा, नक्की ट्राय करून बघा. पाववडा आणि उलटा पाववडा मिरचीसोबत.